आज आपण पाहणार आहोत तूर डाळीचं तिखट वरण। त्याच्यासाठी मी इथे तूर डाळ उकडून घेतलेली आहे। एका टोपात तेल टाकले आहे, लसूण टाकले फोडणीला, राई जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, हिंग टाकायचा आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे, कांदा टाकायचा आहे। इथे मी एक कांदा टाकलाय, कांदाही परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा ब्राऊन कलर लालसर झाला की त्याच्यावर टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला। टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आहे। इथे घरगुती लाल तिखट मसाला टाकलेला आहे, हळद टाकायची आहे, हळद टाकली आहे मी, मीठ टाकले, मीठही टाकायचं आहे तुम्ही, मीठ टाकलेलं आहे, परतून घ्यायचं आहे, पुन्हा झाकण ठेवायचं आहे, कांदा टोमॅटो शिजून द्यायचा आहे, परत परतून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आहे। असा कांदा आणि टोमॅटो चांगला इथे शिजलेली मी तूर डाळ टाकलेली आहे फोडणीला। तिखट वरण, तूर डाळीचं तिखट वरण छान लागतं खायला। आम्ही तूर डाळीचं तिखट वरण करतो नेहमी। हे बघा अशा प्रकारे मी केलेलं आहे। ओलं नारळ घेतलेलं आहे मी, इथे थोडासा खवून घेतलेला ओला नारळ डाळीत टाकायचं आहे आपल्याला। डाळ शिजून झाली, फोडणी देऊन झाली की खवलेला नारळ, ओला नारळ घ्यायचा आहे, थोडासा टाकायचा, त्यामुळे चवही छान लागते, खायला छान लागतं। कोथिंबीर टाकलेली आहे। अशा प्रकारे तूर डाळीचं तिखट वरण केलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे केलेलं आहे। भात आणि तूर डाळीचं तिखट वरण खूप खायला छान लागतो। त्यामुळे आंब्यांचा सीझनही चालू आहे। आंबे, तिखट तूर डाळीचं वरण आणि गरम गरम भात तुम्ही करा, तुम्हालाही आवडेल।